महाराष्ट्राच्या सरकारचं अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे कोणताही दृष्टिकोन सहानुभूतीचा त्यांचा दिसत नाही. सातत्याने अवकाळी पाऊस वेगवेगळ्या भागात पडतोय आणि पंचनाम्याचे निर्देश देऊन त्याच्या बाबतीत पंचनामा करणं, त्यांना ताबडतोब मदत करणं अशी कोणतीही भूमिका राज्य सरकार दाखवत नाही. उलट पक्षी आश्चर्य हे आहे की एवढा महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण भाग संकटात असताना, अनेक ठिकाणी गारांचे पाऊस पडलेले असताना, आपल्या अगदी पुण्यापर्यंतही गारांचे पाऊस पडलेले आहेत, त्या सर्व ठिकाणी मदतीची गरज असताना सरकार मात्र अयोध्येला जाऊन बसलेलं आहे. पहिल्यांदाच देवाच्या दर्शनासाठी सगळं अख्खंच्या अख्खं सरकार जातं, हा प्रकार पहिल्यांदाच दिसतोय आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या शेतकरी, महाराष्ट्राच्या प्रश्नांची या सरकारचं देणं घेणं काही नाही आणि यांना काहीही देणं घेणं नसल्यामुळं हे महाराष्ट्राच्या बाहेर फिरण्याचं काम आणि त्याला प्रचंड प्रसिद्धी देण्याचं काम सध्या हे सरकार करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये काही गुंड देखील असल्याचं पाहायला मिळालं होतं. विमानातले त्याचे फोटो देखील प्रचंड व्हायरल आहेत. माझ्याही ती बातमी वाचण्यात आली. आता ठाण्यातल्या आपल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाताना अशा गोष्टी होणं स्वाभाविकच आहे. त्याला ते तरी काय करणार. एक दुसरा मुद्दा त्यांचे बरोबरचे सहकारी आलेले आहेत. आता त्यातल्या कोणी किती गुन्हे केले आहेत, कोणकोणते गुन्हे केलेले आहेत हे आपल्यालाच तपासलं पाहिजे, कारण त्यांचे ते कार्यकर्ते आहेत. त्यामुळं त्याबद्दल महाराष्ट्रात हेच जर राष्ट्रवादीच्या विमानात कोण गेलं असतं किंवा काँग्रेसच्या विमानात जर कोण गेलं असतं तर प्रचंड गदारोळ झाला असता. पण त्यांना ते करतील त्या सर्व गोष्टींना मान्यता असते आणि माफी असते. सर, मुख्यमंत्र्यांच्या विमानात गुंड दिसत आहेत, तर दुसऱ्या राष्ट्रवादीच्या ठाण्याच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्यात. तडीपारीच्या आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना तडीपारीच्या नोटीस दिल्या. तिथल्या CPंना यांच्यावर अन्याय होतो याची माहिती देखील देण्यात आलेली होती. तरी देखील जाणीवपूर्वक कोणत्याही गुन्ह्यात त्यांचा सहभाग नसताना खोटे गुन्हे घालून, 2पेक्षा जास्त गुन्हे दाखवून कोणत्याही परिस्थितीत जितेंद्र आव्हाडांच्या विरोधी तुम्ही तुमची म्हणणं द्या, तुमची बाजू सांगा, असा दबाव टाकल्यावर जे तयार होत नाहीत त्या सर्वांना आता तडीपारी करण्याच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत. आमचे प्रमुख कार्यकर्ते जे नगरपालिकेला, ठाणा महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभे राहू शकतात, अशा नगरसेवक होऊ शकणाऱ्या अतिशय चांगल्या कार्यकर्त्यांना तडीपार करण्याचं काम आता सध्या तडीपारीच्या नोटीस देण्यात आलेले आहेत. सर, एक मुद्दा शरद पवार साहेबांनी अदानीला सपोर्ट केला आहे, त्यामुळे कुठे ना कुठे काँग्रेस जी आहे ती आक्रमकपणे पाहायला मिळत आहे. यामध्ये जे संबंध आपले आहेत, जुने संबंध, त्या संबंधामध्ये कुठे ना कुठे आता अडचण निर्माण होताना पाहायला मिळते, कारण काँग्रेस म्हणतो की आमची GPCची मागणी योग्य आहे. मला असं काही वाटत नाही असं काय होईल. सर, हिंदी में जानना चाहेंगे जिस तरीके का बयान नाही. एक मुद्दा असा आहे की मोदींच्या पदवीवरून एक वाद निर्माण झालेला आहे आणि हिंडेनबर्गच्यासाठी JPCची मागणी करत असताना JPCमध्ये संख्या सत्तारूढ पक्षाची जास्त असते आणि त्यामुळे त्याचा निष्कर्ष त्यांच्या हातात असतो आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जी कमिटी नेमलेली आहे ती जास्त चांगल्या प्रकारे याची चौकशी करेल. आज दृष्टिकोन मांडण्यात आलेला आहे, वेगळा काही मांडलेला नाही आहे. डिग्रीच्या महत्त्वाचा आहे मुद्दा महत्त्वाचा आहे की बेरोजगारी, महागाई, अशा पद्धतीने शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. पण विरोधक मात्र शरद पवारांनी असा प्रश्न निर्माण केला आहे की डिग्री महत्त्वाची पेक्षा बेरोजगारी आणि महागाई हा मुद्दा महत्त्वाचा आहे. पण विरोधक मात्र मोदींच्या डिग्रीवरती आक्षेप घेत आहेत, तो सुद्धा महत्त्वाचा मुद्दा असं बाकी विरोधकांचं म्हणणं आहे. अशा 2 गोष्टी आहेत. मी मागेही याच्यावर सांगितलेलं होतं की डिग्री आहे म्हणून ते पंतप्रधान झाले असं म्हणण्याचं कोणतं कारण नाही. पण त्यांनी डिग्री आहे असं सांगितल्यावर त्या डिग्रीची चिकित्सा पब्लिक डोमेनमध्ये आल्यावर ती होणारच आणि देशातले नागरिक ती वेगवेगळ्या आपापल्या मार्गाने ते करतायत. त्यामुळं त्यांचं पंतप्रधानपद हे डिग्री, हे एवढे शिकलेले आहेत म्हणून यांना पंतप्रधान करण्यासाठी लोकांनी मतं दिली असा कोणताही भाग नाही आहे. पण एकदा पंतप्रधानांनी सांगितली ही माझी डिग्री आहे तर त्याची चिकित्सा होणारच. शेवटी डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीत
ज्यावेळी पब्लिक डोमेनमध्ये एखादी गोष्ट येते, त्या पब्लिक डोमेनमध्ये आलेल्या गोष्टीची चिरफाड होणं, त्याच्यावर वेगवेगळी मतांतरं व्यक्त होणं, त्याचं खरेपणा आणि खोटेपणा हा प्रसिद्ध होणं किंवा त्याच्यावर लोक मतं मांडणं हे स्वाभाविक आहे. आणि त्या बाबतीत ज्यांची डिग्री आहे त्यांनी ती माझी नाही किंवा माझी आहे याच्यावर कोणतेही भाष्य करत नाहीत. ते तोपर्यंत ही मतांतरं माणसं पब्लिक डोमेनमध्ये व्यक्त करणार. कोणतीही गोष्ट पब्लिक डोमेनमध्ये गेली तर कोणी आता थांबवू शकत नाही असं मला वाटतं. तुम्ही राजकारणामधून अनेक राजकारणाचे असे पर्व पाहिले आहे की त्याचा कुठे ना कुठे या ठिकाणी संबंध येतो. देशाचा पंतप्रधान तुम्हाला वाटतं की शिक्षित असला पाहिजे, त्याची ज्या डिग्री आहेत त्या योग्य असल्या पाहिजे? असं आहे की माणसावर अवलंबून आहे ते. काही लोक किती शिकलेले आहेत यापेक्षा काम कसं करतात याच्यावरही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. काम करण्याची जिद्द, झील आणि त्यासाठी त्याचं पर्स्युएशन किती आहे आणि प्रामाणिकपणाने ते काम करण्याची त्याची इच्छा किती आहे यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. कोण किती शिकले हे महत्त्वाचं असतं, पण ते एका स्टेजनंतर त्या पलीकडं माणूस जातो असं मला वाटतं. एक माझा शेवटचा प्रश्न मराठीमध्ये, कारण की एक मुद्दा उपस्थित होता की बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काही ठिकाणी आघाडी झाली, त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये काही मतभेद निर्माण होते असं तुम्हाला वाटतं? नाही, कुठंच मला भाजप आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे किंवा होते असं मला अद्यापपर्यंत कुठल्याही जिल्ह्यातून कळवण्यात आलेलं नाही किंवा सांगण्यात आलेलं नाही. पहिले प्राधान्य आमचं काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर जाण्याचंच आहे. तशा महाराष्ट्रात सूचना आम्ही दिलेल्या आहेत. हिंदी में सर, शरद पवार के बयान के बाद कांग्रेस लगातार आक्रामक हो रही है और वो कह रही है कि जेपीसी की मांग सही है, तो इसको आप किस तरीके से देखते हैं? देखो, उनकी जेपीसी की मांग होगी, जेपीसी हो रही है तो कोई हमें उसमें कोई आपत्ति नहीं है. पवार साहब ने इतना ही कहा है कि जेपीसी में नंबर ऑफ मेंबर्स रूलिंग पार्टी के ज़्यादा रहते हैं और उसमें जो निष्कर्ष बाहर आने वाला है वो क्या आने वाला है वो मेजॉरिटी तय करती है. और इसीलिए जेपीसी के निष्कर्ष के ऊपर निर्भर करना आवश्यक नहीं है. और इसीलिए अगर कांग्रेस जेपीसी की मांग रख रही है तो उसमें कोई हमें आपत्ति नहीं है. लेकिन पवार साहब ने अपना ओपिनियन जेपीसी के इसके पहले पूर्वानुभव के माध्यम से ये बताया है कि इसके पहले जो भी जेपीसी हुई वो जो रूलिंग पार्टी है उसकी मेजॉरिटी रहने के कारण बहुत कुछ उसमें से बाहर आता है. ऐसा आज तक का अनुभव नहीं है. वो अनुभव जो उनका है 50-55 साल का, उसके माध्यम से विधानसभा में हो या लोकसभा में हो, जो भी उनको अनुभव है उसके माध्यम से उन्होंने ये स्टेटमेंट किया है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की पढ़ाई को लेकर लगातार सवाल उठ रहे हैं. जहाँ एक तरफ शरद पवार ने कहा है कि ये सारे मुद्दे सही नहीं है उठाने के लिए, बाकी कामों पे फोकस करना चाहिए. वहीं संजय राउत कह रहे हैं कि नहीं, ये भी इम्पोर्टेंट चीज़ है, पढ़ा लिखा होना भी काफ़ी ज़रूरी है. तो इसको आप किस तरीके से? देखो, जब प्रधानमंत्री होने के पहले उनके डिग्री का कोई चर्चा भारत में नहीं हुई. ये बीए है इसीलिए इनको प्रधानमंत्री किया जाता है, ऐसे भी इसकी कोई चर्चा इस देश में नहीं हुई. अब वो प्रधानमंत्री डिग्री है इसलिए नहीं हुए. अब होने के बाद उनकी डिग्री के बारे में जब इन्फॉर्मेशन बाहर आई तो वो इन्फॉर्मेशन पब्लिक डोमेन में आई. पब्लिक डोमेन में आती है कोई भी इन्फॉर्मेशन तो उसको स्क्रूटिनाइज करने का हक इस देश के हर नागरिक को होता है. उसके माध्यम से ये अभी चर्चा हो रही है. उनकी डिग्री कब की थी, टाइपिंग का फॉन्ट पहले वाला था, पुराना वाला है कि नया है, ये सारी चीज़ें अब लोग कहते रहेंगे. अब मुझे ऐसा लगता है कि वो प्रधानमंत्री हुए तो उनके डिग्री की वजह से नहीं हुए. इसीलिए उनका काम, उनकी जो भी काम करने का तरीका है उसके बारे में, यानी कोई भी इस देश में किसी की भी डिग्री पहले पूछी नहीं जाती वोट देने के पहले. अब वो चुन के आए हैं, प्रधानमंत्री हुए हैं और ये जो मसला बाहर आया है उसके बारे में पब्लिक डोमेन में ये चीज़ गई है तो लोग चर्चा करेंगे.
इससे ज़्यादा उसमें कोई ये है ऐसा मुझे नहीं लगता. थैंक यू. ईव्हीएमच्या संदर्भामध्ये काय भूमिका आहे पक्षाची? कारण की अजित पवार म्हणतायत की ईव्हीएम जर समजा असेल तर काही ठिकाणी आप आणि अजित पवारांचं म्हणणं आहे की वेगवेगळ्या राज्यात वेगळे निर्णय लागले आणि म्हणून EVM मध्ये घोटाळा नाही. पण या देशात बरीच लोक असं म्हणतात की EVM पेक्षा एकदा कागदावर मतदान करून दाखवलं तर देशात लोकांचाही विश्वास या लोकशाहीच्या निवडणुकांच्यावर आहे. अलीकडं EVM मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत उत्तम निवडून येणारा माणूस असतो आणि तो पराभूत होतो, म्हणून त्याच्यावर बरीचशी चर्चा होते आणि शंका व्यक्त केल्या जातात आणि त्याच्यावर जगातून आणि देशातून वेगळी लोक येतात आणि म्हणतात मी हॅक करून दाखवतो, मी हॅक करून दाखवतो, आणि त्यामुळं त्या EVMच्या गोष्टीबाबत शंका आहे. अजित पवारांचं म्हणणं असं आहे की मग वेगवेगळ्या राज्यात राज्यांचे निकाल वेगळे लागले नसते. तेही तेवढंच खरं आहे की आपल्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे पक्ष सत्तेत आले नसते आणि त्यामुळं EVM मध्ये काही तथ्य नाही असं अजितदादांचं म्हणणं आहे. लोकसभा विधानसभा एकत्र निवडणुका लागतील असं वाटतं तुम्हाला? कारण आयुक्त असं म्हणतात की आम्ही तयारी केली आहे, आम्ही तयारी करतो. महाविकास आघाडीच्या समोर भारतीय जनता पक्षाचा निभाव लागणार नाही आणि त्यामुळं पहिल्यांदा लोकसभा काढून लोकसभेची निवडणूक घ्यावी आणि राष्ट्रीय प्रश्नावर निवडणूक घेऊन जेवढे जास्तीत जास्त खासदार घ्यावेत असा एक विचार कदाचित असेल. कारण निर्णय घेणारे काही मी नाही, आम्ही विरोधी पक्षात आहोत. आणि राज्याचं जे परिस्थिती आहे त्याचं बर्डन, त्याचं बॅगेज फार मोठं आहे. ते लोकसभेला आपल्याबरोबर घ्यावं का विधानसभेच्या वेळी निवडणूक होऊन द्यावी असा एक विचार केंद्र सरकारमध्ये आहे. राज्यातले नेते भाजपमधले हे विधानसभांना घाबरलेले आहेत, त्यामुळे ते केंद्राला कळवतात की विधानसभा आणि लोकसभा एकत्रित घ्यावी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.